जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, इबुलंट अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शिक्षण विभागामध्ये 10,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती होणार आहे। या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट आपल्या समोर आलेला आहे। लवकरच शासन या संदर्भात ही जी भरती आहे लवकरात लवकर करण्याचा ते प्रयत्न करणार आहे आणि या संदर्भातले सर्व GR आणि निर्णय हे शिक्षण मंत्र्यांकडे सादर झालेले आहे। लवकरच याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे। या संदर्भातला हा साम टीव्हीचा रिपोर्ट तुम्ही पहा आता व्हिडिओ। आणि आता बातमी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी। 2005 पासून बंद असलेली खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग हा अखेर मोकळा झालाय। मात्र ही भरती कधी होणार, किती पदांची ही भरती होणार याविषयीचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। खासगी अनुदानित शाळांसाठी खुशखबर। शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा। 10,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेगा भरती। विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्मचारी भरतीच्या हालचालींना वेग आलाय। त्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आणि त्यासाठी 33,000 कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे 10,000 कर्मचाऱ्यांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र खासगी अनुदानित संस्थांमधील कर्मचारी भरतीच्या प्रश्नाचं 2005 पासून भिस्त घोंगडं पडलंय। 2005 पासून खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती नाही। 2019 मध्ये शासनाच्या संच मान्यतेला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानं भरती स्थगित। 2023 मध्ये न्यायालयानं स्थगिती उठवली। 30 सप्टेंबर 2023 च्या पटसंख्येनुसार भरती होणार। वरिष्ठ, कनिष्ठ आणि मुख्य लिपिक, प्रयोगशाळा शिपाई आणि ग्रंथपाल पदाचा समावेश। अत्यल्प किंवा विनापगार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। 30 सप्टेंबर 2023 नुसार सरल पोर्टलवरील आधार व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे। त्यामुळे तब्बल 19 वर्षानंतर राज्यभरातील 10,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।